डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। शरद पवार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांना विश्रांती घेण्याचा सल्ला। गेल्या 6 दिवसांपासून रुबी हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार। सुनेत्रा पवार लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष होतील, प्रफुल्ल पटेलांची माहिती। तर विलीनीकरणावरून दोनही प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली। शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घ्यायचा केला होता प्रयत्न, पण शरद पवार यांच्या कुटुंबियांकडून प्रतिसाद मिळाला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। भाजपा आमदार संजय केनेकर यांच्या घातपाताचा प्रयत्न। संजय केनेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदूक। रात्री भेटायला आलेल्या एका व्यक्तीची बॅग राहिल्याची माहिती। चांगलं काम केलं नाही तर मंत्रीपद चाटायचंय काय? गणेश नाईकांचं नाव न घेता शिंदेंना टोला। नवी मुंबईतील हॉस्पिटल आणि बगीचांसाठीचे भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप। मालेगाव महानगरपालिकेतील टिपू सुलतानचा फोटो हटवला। शिवसेना भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता आंदोलनाचा इशारा। विलीनीकरण होईल असं वाटत नाही, यापुढे राष्ट्रवादीची सर्व सूत्र अमित शहांकडे। संजय राऊतांचा टोला। नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा द्यायला हवा। मंत्रालयातील एसीबीच्या कारवाईवरून राऊतांची मागणी। तर पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला माहीत, लगावला टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची परळीतील महापशुधन एक्स्पो मेळाव्याला भेट। मुंडे बंधू भगिनींकडून फडणवीसांचं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान उतरलं हायवेवर। आसामच्या झाबुआमध्ये हायवेवर उतरलं पंतप्रधानांचं विमान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा दिल्ली दौरा। मुख्यमंत्र्यांच्या एकाच आठवड्यात 2 वेळा दिल्ली दौरे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची घेतली भेट। नवी मुंबईच्या उरणमध्ये मध्यधुंद तरुणांचा गोंधळ। आमदार महेश बालदी यांच्या बंगल्यात तरुण घुसला। हातात कोयता आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये तरुण बंगल्यात। मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांवर मोठी कारवाई। 200 पेक्षा जास्त अवैध बांगलादेशी नागरिक ताब्यात। गेल्या 4 दिवसात 30हून अधिक बांगलादेशी घुसखोर ताब्यात। मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानं वाद। एका विशिष्ट समाजाबाबत वादग्रस्त विधान। जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची ही मागणी। एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई। व्यवस्थापनाची मालमत्ता जप्तीचीही राज्य सरकारचा निर्णय। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच येणार। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती। नमस्कार।